आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने पंचायत समिती येथील गट शिक्षणाधिकारी यांना निवेदन देण्यात आले की शहरातील व तालुक्यातील विविध इंग्रजी माध्यमांचे ज्या विद्यालय आहेत तेथे मुलांना सक्तीने इंग्रजी बोलायला लावतात। त्या संदर्भात आम्ही निवेदन दिलेले आहे की मुलांना इंग्रजी, हिंदी किंवा इतर भाषा सक्ती करू नये। मराठी ही महाराष्ट्राची भाषा आहे आणि ती मराठीत मुलांना बोलायला पाहिजे असं आम्ही निवेदन दिलेलं आहे। जर कुठलीही शाळा मुलांना इंग्रजी किंवा हिंदी ही भाषा जर सक्त करत असेल, त्यांच्याकडून दंड वसूल करत असेल तर येत्या काळात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून मोठं आंदोलन छेडण्यात येईल आणि प्रत्येक शाळेला त्याचा धडा शिकवला जाईल। येवला तालुक्यामध्ये ज्या इंग्रजी माध्यमच्या शाळा आहे तिथे आपली महाराष्ट्राची मायबोली भाषा मराठी आहे। मराठी असून सुद्धा तर तिथे इंग्रजी माध्यमामध्ये मुलांना मराठीत बोलू दिलं जात नाही। मराठीत संवाद करायला गेलं तर त्यांना दंडात्मक कारवाई केली जाते। या विरोधात आमचा काही इंग्रजी शिकवण्याचा विरोध नाही, पण मुलांची देवाणघेवाणची भाषा ही शाळेमध्ये बोलू दिली पाहिजे ही आज महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेची मागणी आहे। याकरता आम्ही गट शिक्षण अधिकारी यांना निवेदन दिले आहे। जर मराठी भाषा शाळेमध्ये बोलू गेली नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेतर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा आम्ही आज गट विकास अधिकारी यांना दिला आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।